माझगावच्या मोर्यावर ज्यांनी अंडी फेकली तो तर सापडला, पण त्याच्यानंतर जे पोलिसांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते ऐकून तुम्हाला पोलिसांवरच डाऊट जाईल। आता आरोपी का नाम दानिश शेर खान है, इसकी उम्र 22 साल है और वो ऑनलाइन ऑर्डर लेके अंडे बेचने का काम करता है। उस दिन आरोपी सोसाइटी में अंडे बेचने के लिए जब जा रहा था तब निर्मणुक में पटाखेबाजी हुई और उस पटाखों का धुआं उसकी आंखों में लगा और उसकी वजह से वो चिढ़ गया और उसने गुस्से में आकर ये काम किया है। इन्वेस्टिगेशन अभी चालू है। प्राथमिक रूप से ये पता चलता है कि आरोपी मानसिक रूप से असंतुलित है। जर का फटाके फुटले तर फटाक्यांचा धूर होईल खाली, ग्राउंड फ्लोर, जास्तीत जास्त फर्स्ट फ्लोर पर्यंत धूर जाईल। ठीक आहे, फटाके जर का आकाशात फुटले असतील तर डायरेक्ट 7व्या 8व्या फ्लोअरवर धूर होईल। तिसऱ्या माळ्यावरून जेव्हा एक माणूस अंडी फेकतोय तर त्याच्या डोळ्यात तिसऱ्या माळ्यावर कसा काय एवढा धूर गेला की त्याचे डोळे जळायला लागले आणि तो रागात आला आणि त्यांनी अंडी फेकली तिसऱ्या माळ्यावरून। तुम्ही विचार करा, पोलीस याला मानसिक रुग्ण म्हणतायत। असा मानसिक रुग्ण जो ऑनलाईन धंदा चालवतोय अंडी विकायचा, तिकडे त्याची अक्कल बरोबर लागते, पण त्याच्या मनात एवढी भीती नाहीये बाबा खालतून देव जातोय कोणाचा, एवढी मोठी मिरवणूक आहे, त्याची हिंमत एवढी होते की तो अंडी फेकतो। पोलिसांनी तर त्याला पाठीमागे घातलेच आहे मानसिक रुग्ण म्हणून। तुम्ही सगळे केसेस काढून बघा, हे लोक हेच प्लॅन करतात, त्याला सरळ मानसिक रुग्णच घोषित करून टाकतात आणि तो चुकतो। मी रिक्वेस्ट करतो, हा जो कोण अंडी विक्या आहे ह्याचे डॉक्टरचे सर्टिफिकेट दाखवायला सांगा। हा कसा काय म्हणजे मानसिक रुग्ण झाला ही व्हेरीफाय करा, नाहीतर असंच होणार। दरवेळेला हे जिहादी आपल्या देवी देवतांची विटंबना करणार, अंडी फेकणार आणि त्यानंतर असेच मोकाट सुटणार आणि एक एक्झाम्पल सेट करणार की बाबा दरवेळेला आपण हिंदूंचा असाच इन्सल्ट करू शकतो। कारण की आता नवरात्र येईल, दिवाळी येईल, तेव्हा पण धूर होईल, तेव्हा पण हेच फेकणार का, अंडी फेकणार, मांस फेकणार। ह्या गोष्टीमध्ये लक्ष घाला साहेब। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि ह्या मुद्द्याला सोडू नका, ह्याला उचलून धरा ही माझी विनंती आहे सर्व हिंदूंकडून। हर हर महादेव, सत्यमेव जयते।